पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे, ज्याला अजित डोवाल, राजनाथ सिंग, एस जयशंकर हे उपस्थित आहेत आणि ही महत्त्वाची बैठक आता सुरू झालेली आहे। दिल्लीतली एक मोठी अपडेट आहे। सध्या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्या घडामोडी घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला खूप महत्त्व आहे। अजित डोवाल, राजनाथ सिंग, एस जयशंकर या बैठकीला उपस्थित आहेत। सोमेश कोलगे अधिक अपडेट देतील। सोमेश, नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान आणि यांच्यासोबत भारतीय हवाई दल, नौसेना आणि इंडियन आर्मीचे प्रमुख आहेत। या सगळ्यांसोबत बैठक सुरू आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की संध्याकाळी 7 वाजता पाकिस्तानच्या वतीने पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आणि आज सकाळपासून जो अंदाज व्यक्त केला जात होता की दहशतवाद्यांच्या विरोधातील जोरदार ऑपरेशन सुरू आहेत, तर कदाचित शक्यता आहे की पाकिस्तान या संदर्भाने काही आरोप हे भारतावर करू शकतं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये। आणि सध्या सुरू असलेले ऑपरेशन आणि भविष्यातील कार्यवाही या संदर्भाचा आढावा घेण्यासाठी आणि दिशा ठरवण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बैठक घेत आहेत। त्यांच्या सोबत हे सगळे मान्यवर उपस्थित आहेत। धन्यवाद सोमेश, या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहू। तर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। अजित डोवाल, राजनाथ सिंग, एस जयशंकर यासह तिन्ही दलाचे प्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या बैठकीला उपस्थित आहेत आणि बैठकीतनं नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे आता समोर येतात आपण पाहू। मात्र ही बैठकीची दृश्य, काही फोटोही समोर आलेले आहेत। एक अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी। या बैठकीला देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तसंच संरक्षण मंत्री, अन्य मंत्रीगण, वरिष्ठ अधिकारी हे सगळे उपस्थित आहेत। पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।